गुड मॉर्निंग डिअर ग्लोरियन्स. गेल्या तासाला आपण आम्ही हवे आहोत का हा धडा पूर्ण केलेला आहे. या तासाला आपण या धड्याचे प्रश्न उत्तर डिस्कस करणार आहोत. तुमच्या हातात पेन्सिल असेलच. जिथे मी तुम्हाला मार्किंग करा असं सांगते किंवा मी मार्किंग करून दाखवते, तुम्हीही त्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या पुस्तकामध्ये मार्क करून घ्या. ओके, पान क्रमांक 37 काढा. टेक्स्टबुक मधलं पान क्रमांक 37 आपण काढूया. पान क्रमांक 37 वर स्वाध्याय दिलेला आहे. त्यातला पहिला प्रश्न पहा. पुढील वाक्य कोणत्या प्राण्याच्या संदर्भात आहे त्या प्राण्याचे नाव लिहा. तुम्हाला काही वाक्य दिलेली आहेत आणि ती वाक्य कोणत्या प्राण्यासाठी ऍप्लिकेबल आहे किंवा कोणत्या प्राण्याशी रिलेटेड आहेत ते तुम्हाला सांगायचे. बघा, पहिलं वाक्य आहे, जन्मापासून आंधळी आहे ती. आता हे वाक्य कोणा संदर्भात भरतने काढलेलं आहे? अगदी बरोबर, मांजरी बद्दल त्याने हे वाक्य काढलेलं आहे. त्यामुळे इथे तुम्ही बॉक्स मध्ये उत्तर लिहिणार आहात मांजर. बॉक्स मध्ये उत्तर काय लिहिणार? मांजर. आ बघा, सावरीच्या कापसाचे जणू मऊ गोळेच. आता हे वाक्य कोणा संदर्भात काढलेलं आहे? कुत्र्याच्या पिल्लांबद्दल हे वाक्य काढलेले आहे. तुम्हाला मी धडा वाचायला सांगितलेला होता. तुम्ही जर धडा वाचला असेल तर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं पटकन सापडणार आहेत. सावरीच्या कापसाचे जणू मऊ गोळेच हे वाक्य कोणाबद्दल काढलेलं आहे? तर कुत्र्याच्या पिल्लांबद्दल. म्हणजे इथे काय लिहिणार तुम्ही? कुत्र्याची पिल्ले. कुत्र्याची पिल्ले. ठीक आहे. प्रश्न दुसरा पहा. आकृत्या पूर्ण करा. अ, मांजर विभागात मांजरांसाठी असलेल्या विविध सोयी. आता तुम्हाला जी फिगर फ्रेम करून दाखवलेली आहे तिथे तुम्हाला किती बॉक्स दिलेले आहेत? 4 बॉक्स दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला किती उत्तरामध्ये किती पॉइंट्स लिहायचे? 4 पॉइंट्स लिहायचे. प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की मांजरांच्या विभागामध्ये मांजरांसाठी काय काय सोयी केलेल्या होत्या. आता याचं उत्तर आपल्याला पान क्रमांक 35 पहा, पेज नंबर 35. बघा, राईट हँड साइड पॅरेग्राफ. मांजरांचा विभाग म्हटल्यावर मी उत्सुकतेनं आत पाऊल टाकते. एक लहानशी पण स्वच्छ खोली. आपल्या स्वयंपाकघरातले ओटे जेवढ्या उंचीचे असतात तेवढ्या उंचीचे कट्टे. त्यांच्या खाली एकेरी जाळीने विभागलेले छोटे छोटे खण. बाहेरच्या बाजूनही या खणांना जाळ्या बसवलेल्या आहेत. प्रत्येक खोलीत एक एक पेशंट. त्यानंतर पुढे आपल्याला कुठे दिसतंय? बघा, मांजरांच्या पुढे 2 बशा आहेत. एक खाद्य पदार्थासाठी आणि दुसरी पाण्यासाठी एक बशी ठेवलेली आहे. प्रत्येकाजवळ त्याच्या प्रकृतीतले चढउतार दाखवणारा तक्ता आहे आणि प्रत्येकाला बसायला मऊ अंथरूण आहे. म्हणजे आपल्याला भरपूर पॉइंट्स इथे दिसत आहेत, पण त्याच्यापैकी आपल्याला किती पॉइंट्स लिहायचे तिकडे? फक्त 4 पॉइंट्स लिहायचे. मग आता ते 4 पॉइंट्स कोणते आहेत पुन्हा एकदा आपण मार्क करून घेऊया. बघा, मांजर विभागात मांजरांसाठी असलेल्या सोयी. पेज नंबर 35 वर बघा, पहिला मुद्दा काय येऊ शकेल? एक स्वच्छ खोली.
हा फर्स्ट पॉइंट येईल. ठीक आहे. त्यानंतर सेकंड पॉइंट काय येईल? छोटे छोटे कट्टे, ओट्याच्या उंचीचे कट्टे, ओट्याच्या उंचीचे कट्टे आणि त्यांच्या खाली एकेरी जाळीने विभागलेले छोटे छोटे खण. खण म्हणजेच काय? विभाग, पार्ट. ठीक आहे. आता या प्रत्येक खणाला काय लावलेली आहे? जाळी लावलेली आहे. ठीक आहे. आणि पार्ट तयार केलेले आहेत आणि प्रत्येक खोलीमध्ये एक एकच पेशंट आहे. त्यानंतर आपण पाहिलं की प्रत्येक मांजराजवळ खाद्य पदार्थासाठी आणि पाण्यासाठी 2 बशा ठेवलेल्या आहेत. बरोबर. म्हणजे हा एक तिसरा पॉइंट येईल की खाद्य पदार्थासाठी आणि पाण्यासाठी प्रत्येक मांजराजवळ 2 बशा आहेत. आणि चौथा पॉइंट येईल की प्रत्येक मांजराला बसायला मऊ अंथरूण आहे. म्हणजे अशा सोयी केलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. लेखिकेचे लक्ष वेधून घेण्यासाठी मांजरांनी केलेल्या कृती. पान क्रमांक 36 पहा, पेज नंबर 36. आपण बघितलं की लेखिका जेव्हा मांजरांच्या विभागात फिरते तेव्हा काय काय तिला दिसतं? बघा, काय करत असतात या मांजरी? सर्व मांजरी बरोबर. पहिलं म्हणजे काही मांजरांच्या डोळ्यात आतुरता भरलेली लेखिकेला दिसते. बरोबर. आणि त्यामुळे काही मांजरी तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी जाळीवर नाक घासू लागतात. तर काही मांजरी काय करतात? नखानी जाळ्या खरवडू लागतात. त्यानंतर तिसरी कृती काय करतात मांजरी? म्याव म्याव असा आवाज करून एकच कलकलाट सुरू करतात. एकच कलकलाट सुरू करतात. म्याव म्याव करत एकच कलकलाट सुरू करतात. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या डोळ्यात काय भरलेली असते? आतुरता काठोकाठ भरलेली असते. आणि त्यामुळे मांजरी चमकतात. बरोबर. लेखिका जेव्हा त्या मांजरांच्या विभागात पाऊल टाकते तेव्हा सारी मांजरं चमकतात, त्यांचे डोळे चमकतात. ही पहिली कृती. आणि त्या डोळ्यांमध्ये लेखिकेला काय दिसते? आतुरता भरलेली दिसते. ही पहिली कृती. दुसरी कृती काय? तर काही मांजरं जाळीवर नाक घासू लागतात. तिसरी कृती, काही नखानी जाळ्या खरवडू लागतात. आणि चौथी कृती, म्याव म्याव चा म्याव म्याव आवाजाचा एकच कलकलाट सुरू होतो. म्हणजे अशा कृती मांजरी लेखिका जेव्हा त्यांच्या विभागात जाते तेव्हा सुरू करतात. माणसांसारखी मांजरांची दवाखान्यात घेतलेली काळजी. आता माणसांप्रमाणेच काय असतं बरं? अगदी बरोबर. माणसांप्रमाणेच इकडे आपण पाहिलं की प्रत्येकाजवळ जसं माणसांजवळ प्रकृतीतले चढउतार दाखवणारा तक्ता असतो तसं मांजरांसाठी सुद्धा काय असतो? प्रकृतीतले चढउतार दाखवणारा तक्ता भरलेला असतो, तक्ता ठेवलेला असतो. बरोबर. आणि दुसरं म्हणजे मांजरांचं औषध पाणी किंवा पथ्य पाणी सुद्धा त्याप्रमाणेच दिलं जातं. बघा, खाली सुद्धा तुम्हाला याचं उत्तर मिळतं. या मांजरांना औषध पाणी माणसांसारखंच करतात का? तर तिथे लेखक भरत काय सांगतो?
तर असं म्हणून भरत सांगतो त्यांचं खाणं पिणं पथ्याचं असतं. म्हणजेच पहिला पॉइंट काय येईल, तर औषध पाणी माणसांसारखंच दिलं जातं आणि खाणं पिणं सुद्धा पथ्याचं दिलेलं असतं. आणि तिसरा पॉइंट जर तुम्हाला लिहायचा असेल तर तिसरा पॉइंट काय येईल, तर माणसांप्रमाणेच प्रकृतीतले चढउतार दाखवणारा तक्ता भिंतीवर लावलेला असतो. म्हणजे असे पॉइंट्स आपल्याला इकडे लिहिता येऊ शकतात. त्यानंतर डोळे न उघडलेल्या कुत्र्याच्या पिल्लाची वैशिष्ट्ये. आता छोटी छोटी पिल्ल आपण पाहिली, जेव्हा हा धडा पाहत होतो तेव्हा आपण चित्रही पाहिलं. कशी असतात ती पिल्ल, किती पॉइंट्स लिहायचेत आपल्याला बघा. याच्यामध्ये आपल्याला 5 पॉइंट्स लिहायला सांगितलेले आहेत. म्हणजे 5 बॉक्स दिलेले आहेत, आपल्याला 5 पॉइंट्स लिहायचे. बघा आता 5 पॉइंट्स आपण कसे लिहिणार, तर डोळे न उघडलेल्या कुत्र्याच्या पिल्लांची वैशिष्ट्य. पहिलं वैशिष्ट्य आपल्याला काय दिसून येतं, तर अजून डोळेही न उघडलेल्या त्या पिल्लांच्या अंगावरून हलकेच बोट फिरवते. ही पिल्ल कशी आहेत, पांढऱ्या रंगाची आहेत, बरोबर. तर काही पिल्ल ठिपक्या ठिपक्यांची आहेत आणि त्याचप्रमाणे सावरीच्या कापसाच्या मऊ मऊ गोळ्यासारखी आहे. सावरीच्या कापसाच्या मऊ मऊ गोळ्यासारखी आहे. त्यांचे कान इवले आहेत, त्यानंतर शेपट्या इवल्या आहेत. हा पुढचा पॉइंट. त्यानंतर त्यांची लालसर ओली नाकं आहेत आणि या पिल्लांच्या पोटातून काय होतोय, कुईकुई आवाज येतोय. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला इकडे काय मिळतंय, पॉइंट्स मिळतायत. पहिला पॉइंट आपण काय लिहू शकतो, काही पिल्ल पांढरी आहेत तर काही पिल्ल ठिपक्या ठिपक्यांची आहेत. दुसरा पॉइंट, या पिल्लांचा स्पर्श जो आहे हा कसा आहे, तर सावरीच्या कापसाच्या मऊ मऊ गोळ्यांसारखा. तिसरा पॉइंट, त्यांचे कान कसे आहेत, इवले कान आहेत आणि इवल्या शेपट्या आहेत. चौथा पॉइंट, त्यांची लालसर ओली नाकं. त्यांची नाकं कशी आहेत, ओली आहेत आणि लालसर आहेत. आणि पाचवा पॉइंट, पोटातून सतत कुईकुई आवाज ही पिल्ल काढत आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही हे 5 पॉइंट्स इथे लिहू शकता. पुढचा प्रश्न बघा. सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात, हे विधान पाठाधारे पटवून द्या. म्हणजे पाठातून आपण शिकलो की लेखिकेने आपल्याला सांगितलंय की या मुक्या प्राण्यांना सुद्धा माणसांचं प्रेम हवं असतं, त्यांना माणसांच्या प्रेमाची गरज असते. आता याच्यासाठी तुम्हाला एखाद्या प्राण्याचा आलेला अनुभव इथे देऊ शकता, लिहू शकता आणि त्याच्यावरून आपल्याला जे काही हे स्टेटमेंट दिलेलं आहे, हे स्टेटमेंट तुम्ही प्रूव्ह करू शकता. म्हणजेच तुम्हाला आलेला एखादा एक्सपिरियन्स तुम्ही इथे शेअर करू शकता. त्यानंतर पान क्रमांक 38, खेळूया शब्दांची. कंसातील शब्द समूहांचा वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्य पुन्हा लिहा. लक्ष वेधून घेणे, आवाहन करणे आणि निभाव लागणे. लक्ष वेधून घेणे याचा अर्थ आपण पाहिलेला होता की अट्रॅक्ट करणे, आवाहन करणे विनंती करणे आणि निभाव लागणे म्हणजे टिकणे. आता पहिलं वाक्य बघा, सुधाकरचा कबड्डीच्या सामन्यात आपल्या मित्रासमोर काहीच, इकडे काय येणार, निभाव लागला नाही. निभाव लागला नाही.
चिमुकली मिताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. बघा, आता तुम्हाला ब्रॅकेट मध्ये जे वाक्प्रचार दिलेले आहेत ते जसेच्या तसे वापरायचे नाही, तर जसा आपल्याला सेंटेन्स दिलंय त्यानुसार त्याच्यामध्ये चेंजेस करायचे. जसं मी आता पाहिलं, आपल्याला चिमुकली मिताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती, आणि आपल्याला काय दिलंय, शब्दसमूह काय दिलाय, लक्ष वेधून घेणे. तर इथे लक्ष वेधून घेणे जसंच्या तसं मी लिहिणार नाही, आपण काय लिहिणार, लक्ष वेधून घेत होती. पोलिसांनी गावकऱ्यांना मदतीसाठी आवाहन केले. आता इथे काय दिलंय, आवाहन करणे, पण आपण काय करणार आहोत, चेंज करणार आहोत त्याच्यामध्ये थोडासा. पोलिसांनी गावकऱ्यांना मदतीसाठी आवाहन केले. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द लिहा. तुम्हाला ब्रॅकेट मध्ये विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत, जो करेक्ट वर्ड आहे तो त्या ठिकाणी लिहायचा आहे. रागीट, रागीटच्या विरुद्ध काय येईल, शांत. मोठे, इवले, इवले म्हणजे काय, लहान, मग मोठे इवले. मऊ मऊ, सॉफ्ट, तर त्याच्या विरुद्ध शब्द काय येईल, रफ. रफ साठी मराठी शब्द काय आहे, खरखरीत, खरखरीत. जोड शब्द लिहा. जॉईन वर्ड तुम्हाला लिहायचा आहे. चढ उतार, चढ उतार. इकडून तिकडून, इकडून तिकडून. अंतरून पांघरून, अंतरून पांघरून. आले गेले, आले गेले. आय होप तुम्हाला प्रश्नांची उत्तरं समजली असतील. तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये किंवा क्लॉरियन शीटवर ही उत्तरे लिहून काढणार आहात. तुमच्याकडे जर वर्कबुक असेल तर त्या वर्कबुक मधले क्वेश्चन सॉल्व करणार आहात, आणि हे सगळं तुम्ही काय करणार, सांभाळून ठेवणार आहात.